सज्जन श्रोते हो, निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या निरूपण शीर्षक आहे निरपेक्ष चांगुल वाहे कैवल्याचा वारा. म्हणजे निरपेक्ष भावाने चांगुलपणे इथे कैवल्याचा वारा वाहत आहे, म्हणजे मोक्षाचा वारा वाहत आहे. निरपेक्ष चांगुल वाहे कैवल्याचा वारा. संस्कृत सुभाषित आहे, आत्मवत सर्वभूतानि परद्रव्याणि रोष्टवत स्वभावादेव न भयाद्या पश्यति सपश्यति. सहज भावे न भयापोटी सर्वास्व सममानी परद्रव्या मृत्तिका समजाणी सत्यत्वे जाणावा तोची तत्वज्ञानी. जो माणूस अन्य सर्व प्राणी मात्रे तथा माणसांना सहज भावे आपल्यासारखेच किंवा समतुल्य मानतो, तसेच परद्रव्याला मृत्तिके सम नगण्य समजतो आणि हे असे समजताना जाणताना पाप पुण्याच्या काल्पनिक भयापोटी नव्हे तर सत्यत्वाने सहज भावे तत्वदृष्ट्या तो हे जाणतो पाहतो, तोच तत्वाचे अचूक ज्ञान असलेला वास्तवात तत्वज्ञानी समजावा. सर्वसाधारण माणूस भीतीपोटी नैतिकतेचे पालन करताना पापपुण्याच्या कल्पनेपोटी त्यातल्या त्यात व्यवस्थित वागताना दिसतो. चुकीचे वागू नये, असत्य वर्तन करू नये, परद्रव्य परदारा लोभ असणे मुळातच चुकीचे आहे, करिता ते अयोग्य असल्याने तशी इच्छा असणेही गैर आहे, अशी भूमिका यामध्ये नसते. म्हणजे सर्वसाधारण माणूस भीतीपोटी नैतिकतेचे पालन करताना पापपुण्याच्या कल्पनेपोटी त्यातल्या त्यात व्यवस्थित वागताना दिसतो. चुकीचे वागू नये, असत्य वर्तन करू नये, परद्रव्य परदारा लोभ असणे मुळातच चुकीचे आहे, करिता ते अयोग्य असल्याने तशी इच्छा असणेही गैर आहे, अशी भूमिका यामागे नसते. आपण चुकीचे वागताना पकडले गेलो तर त्यामुळे होणाऱ्या शिक्षेचे भयच माणसाला समाजात त्यातल्या त्यात व्यवस्थित वागायला लावते. सर्व सामाजिक कायदे कानून, सत्य, नीती, तत्व, माणुसकी, सज्जन लक्षणे यांची जोपासना करायला सांगत नाहीत, तर अशा कायद्यासंमत न वागल्यास शिक्षेची भीती निर्माण करतात. सामाजिक भीतीपोटी चांगले वागणे किंवा चुकीचे न वागणे हे मूलतः चांगुलपण नसतेच नसते. जसे लहान मुलाला चांगले वागल्यास चॉकलेट द्यावे व न वागल्यास फटके शिक्षा मिळावी, असे असते हे सामाजिक नीती नियम वर्तनाचे सकृत दर्शनी कृतक लटके खोटे सापेक्ष दर्शन. समाजात सत्य, अहिंसा, अपरिग्रह, संयम, तितिक्षा, सर्व समभाव व समप्रेम तथा अभेद वृत्ती यासारखे सद्गुण तत्व व परमपवित्र असे मानवाचे स्वाभाविक कर्तव्य म्हणून जर निरपेक्षरित्या पार पाडले जात असतील, तरच तो समाज खऱ्या अर्थाने तत्वज्ञान अंगी बांधलेला सज्जन समाज, साधू समाज असतो. सत्य हे सत्य म्हणून, चांगले हे चांगले म्हणून निरपेक्ष भावे विना प्रीती भीती बिनशर्त म्हणजे अनकंडिशनल आचरले जाणे महत्वाचे आहे. असे ज्या कालखंडात उत्तम नैतिक आचरण म्हणून समाजाद्वारे सहज भावे आचरले जाते त्या कालखंडाला सत्ययुग म्हणतात. कायद्याचे राज्य हे खरे तर कायदे कानून, नीती नियम यांची अत्यंतिक गरज असलेले पापयुगच असते. सत्ययुग तेच जेव्हा सत्य हे सत्य म्हणून आचरले जाते आणि भीतीपोटी कोणत्या ना कोणत्या शिक्षेपोटी जेव्हा चांगुलता किंवा सत्य अवलंबिले जाते, तेव्हा ते सत्ययुग नसते, तर ते कायदे कानून भीती या पोटी चांगलं वागायला भाग पाडणार असं ते युग असतं. म्हणजे जिथे सत्य हे नाईलाजाने वागलं जातं, अवलंबिलं जातं, त्या युगाला सत्ययुग म्हणता येत नाही. ते कायदे कानूनचं, शिक्षेचं भीती असलेलं असं ते वेगळ्या अर्थाने पापयुगत असतं. तर आता त्या संपूर्ण संदर्भात एक काव्य स्फुरलेलं आहे आणि त्या काव्यामध्ये सर्वसाधारण या गोष्टीचा आशय आलेला आहे. बघा आपणाला भावतं का? हरी रूप जाणा सत्यत्वे सर्वत्र व्यापुनी उरले जळी स्थळी काष्ठी सगुण साकार निर्गुण निराकार दोन नव्हे एक जाणा आत्म्याचीच गोष्टी आत्मवत सारा अवघा संसार प्रपंच परमार्थ आत्माची साचार ऐसे जाणता अंतरी उमले अभेद
हेची सुशोभित ब्रह्मकमल आपणची सर्वत्र पसरून राहे विराट अम्लान मी ब्रह्मकमल मजा आदी अंत नसे मुळी काही सर्वात मी राही सर्व माझ्यातची पाही मी तू पण आता वेग आले नुरे देव साधक मिटे देव दिव्यत्वची उरे चांगले वाईट नसे काही भिन्न जनन मरण संपे उरे अछिंद्य अभिन्न सारेची चांग सारेची भले सहज भावे आचरे चांग भले पाप पुण्य प्रीती भीती नसे येत थारा निरपेक्ष चांगुल वाहे कैवल्याचा वारा. तर निरपेक्ष चांगुल वाहे कैवल्याचा वारा असे वर्तन ज्या समाजात असते तो समाज तत्वज्ञानी माणसांचा साधू समाज किंवा ते युग सत्ययुग असते. अन्यथा जे युग असते ते पाप पुण्याच्या भीतीपोटी शासन दंड शिक्षाच्या भीतीपोटी नाईलाजाने चांगलं वागणार असं जे युग असतं ते खऱ्या अर्थाने पापयुगच असतं. किंवा जास्तीत जास्त त्याला आपण शिक्षेच्या आधारे नीट वागणार असं भीतीपोटी नीट वागणारं युग म्हणता येईल. पण ते खऱ्या अर्थाने सत्याचं प्रेम असलेलं सत्ययुग नसतं. ते भीतीपोटी नीट वागणारं अशा अर्थी ते पापयुगच असतं. तर आजच्या ह्या निरूपणाचा जो विषय आहे तो निरपेक्ष चांगुल वाहे कैवल्याचा वारा. ज्याला तत्वाचं ज्ञान आहे त्याचं वर्तन निरपेक्ष आणि चांगुलतेतच असतं. आणि असं निरपेक्ष चांगुलतेचं वर्तन जिथे असतं त्या देशामध्ये केवळ असणे ओनली टू बी म्हणजे कैवल्याचा वारा छान मुक्तपणे वाहत असतो. म्हणून सत्ययुगातच किंवा सत्ययुग असतं तेव्हा निरपेक्ष चांगुल वाहे कैवल्याचा वारा असा अनुभव येतो. आणि आजच्या युगामध्ये शिक्षेपोटी भीतीपोटी सत्याचं प्रेम असं असल्यामुळे आजचं युग हे बघायला गेलं तर पापयुग आहे किंवा जास्तीत जास्त त्याला छद्मी युग म्हणजे लबाड लोकांचं लबाड वर्तणुकीचं युग म्हणता येईल. अशा अर्थी निरपेक्ष चांगुल वाहे कैवल्याचा वारा असा आपला देश असावा असे आपण असावेत असं आपलं वर्तन असावं. या दिशेने काही आपण अभ्यास करू शकलो तर दिनप्रतिदिन आपली कणाकणाने का होईना पण निश्चितच तत्वाच्या ज्ञानाच्या दिशेने प्रगती झाल्याखेरीज राहणार नाही. तर त्या दिशेने आपण मार्गक्रमण कराल अशी इच्छा व्यक्त करतो आणि हे छोटेखानी निरूपण येथेच संभवतो. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.